नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहू शकतो इथे अर्णव आपल्या ईश्वरीच्या पायाला मुरगळल्यामुळे तिचा डान्स होऊ शकत नाही हे सांगण्यासाठी स्टेजवर आलेला असतो की आमचा जरा प्रॉब्लेम झाला आहे, तर आम्ही कॉम्पिटिशनमध्ये आत्ता ह्या वेळेला पार्टिसिपेट नाही करू शकणार असं जेव्हा तो म्हणतो. सगळेजण विचारात पडतात की अशी काय घटना घडली की हे पार्टिसिपेट करत नाही. सगळेजण काळजीने चिंतेने त्यांच्याकडे पाहत असतात, सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. पण त्याच वेळेला थांबा असं म्हणत ईश्वरी तिथे एंट्री करते आणि ईश्वरी मग सगळ्यांसमोर म्हणते की आपण करायचं, मी डान्स करणार आणि तुम्ही तुमचं पेंटिंग करणार. ठरल्याप्रमाणे आपण सगळं काही पार पाडायचं. अर्णव मात्र तिला तेव्हाही नाही नाही म्हणत असतो, पण तिने आता ठरवलं आहे, हे बघा मला चालतं येतं, मी नाचू शकते, तर मी प्रयत्न करणार, तुम्हीही करा, अजिबात आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही असं म्हणत ती ईश्वरी अर्णवलाही तयार करते कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी. आणि आपली इंदुरी जिलेबी किती कडक आहे हे पाहून राकेशला मात्र भारी वाटते बरं का. तर इथे आपण पाहू शकतो काहींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे, काहींना तर टेन्शन आलं आहे, एवढं पायाला लागलं आहे आणि तरीही डान्स करणार आहे. इथे वल्लवी आपण पाहू शकतो मनातले मान म्हणते की एवढा पाय मुरगळला आहे, गप्प बसायचं सोडून आता हिला नाचायचं सुचते. फारच हट्टी बाबा ही ना जे ठरवते ते करूनच दाखवते आणि जिंकूनच दाखवेल. जमलेले सगळे लोक तिचं कौतुक भरभरून करू लागतात की एवढं पाय दुखतं, एवढं झालं आहे, तरी किती छान प्रकारे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी स्वतःहून पुढे येते. बाईची तर कमालच झाली असं सगळेजण बोलू लागतात. आता इथे सगळ्यांसमोर आपण पाहू शकतो ईश्वरी आल्यानंतर काहींच्या चेहऱ्यावरचा कसा रंग उडून गेला आहे. एवढं झालं आहे तरी ही हट्टीपणा सोडत नाही आहे आणि ही जिंकण्याची जिद्दच समजा हवी तर आपण. तर आता इथे पाहू शकतो की ईश्वरी सगळ्यांसमोर आता इथे आलेली असते स्टेजवरती. अर्णवलाही ती त्याचं काम करायला जायला सांगत असते आणि आता इथे गाणं लावलेलं असतं आणि छान प्रकारे आपल्या कृष्णाचं पाळणं वगैरे इथे म्हटलं जातं आहे. कृष्ण जन्मला ग बाई असं म्हणत ती त्याच्यावरती इतकं सुंदरसं नाचत असते. तिच्या डान्सकडे पाहून सगळेजण मंत्रमुग्ध होऊन जातात, अगदी हरपून जातात तिच्या त्या सगळ्या अदा, तिची ती सगळी ॲक्टिंग पाहून. अगदी राधाकृष्ण आलेत की काय स्टेजवरती असं जाणवू लागतं तिच्या ॲक्टिंगमधनं. आणि आपोआप आपण भक्तिमय वातावरणामध्ये जणू त्या कृष्णामध्येच रमून गेलेलो असतो. इतकं सुंदर तिचा डान्स, इतकं सुंदर गाणं कानांवर पडते आणि ते तिची ॲक्टिंग पाहून असं वाटते आपला तो नटखट कान आहे ना त्याच्या राधाचा अशी छेडखानी करतो आणि तिची ती अदा ते सगळं बघून भारी वाटत असतं पाहायला. तर आपण इकडे पाहू शकतो ती डान्स करत असते. अर्णव मात्र आता प्रयत्न करत असतो की लवकरात लवकर जी काही आपली पेंटिंग आहे ती संपवावी. जितक्या लवकर पेंटिंग संपेल तितक्या लवकर आपला हा डान्स संपेल. तर तो इतका भरभर त्याचा हात चालवू लागतो, कारण तो तिच्याकडे पाहतो, तिच्या चेहऱ्यावरचा भाव जरी दुसऱ्यांना कळत नसला तरी तिच्या वेदना त्याच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या वेदना संपवण्यासाठी इतकी छान प्रकारे अर्णवने घाई केलेली असते त्या पेंटिंगमध्ये. म्हणजे पेंटिंग एकदाची संपली की डान्सही संपेल म्हणून तो जोरजोरात पटपट पटपट ते स्केच पूर्ण करतो आणि गाणं संपवतो. ईश्वरीला मात्र आता थकायला झालेलं असतं, तिच्याजवळ तो मग जातो. तर ती म्हणते स्केच तयार झालं आहे ना, तर तो म्हणतो हो झालं आहे. तर आता तो तिच्याजवळ म्हणतो की जाऊन तुझं पाय तर जास्त दुखत नाही आहे ना, तर ती म्हणू लागते की दुखतो आहे थोडा पण इट्स ओके. तर तो म्हणतो मी तुला म्हणत होतो की हट्ट करू नकोस, पण तुझ्या हट्टापुढे कोणाचं काही चालतं का. तर ती म्हणते बघा ना पण झालं ना. तर आता ती त्याच्याशी बोलत असते हळूहळू आणि सगळेजण मात्र आता त्या दोघांचं भरभरून कौतुक करतात आणि टाळ्या वाजवून त्यांचं छान प्रकारे कौतुक झालेलं असतं. मात्र आता आपण पाहू शकतो सौदामिनी फार संतापलेली असते. कॅबिनमध्ये ऑफिसमध्ये जाऊन ती फेकझोक करू लागते वस्तूंची. तिचं संताप कुठे व्यक्त करावं कुठे काढावं हेच तिला कळेना. मग आता ती म्हणू लागते की ती वल्लवी पण काहीच कामाची नाही आणि तो राकेश पण, त्या दोघांना माझ्या ह्या कामासाठी आणले आणि ते दोघं कुठे कलमडले. ती स्टेजपर्यंत पोचलीच कशी हा जाब विचारण्यासाठी ती आता कॉल करते राकेशला. मग राकेश म्हणू लागतो की मी इथेच आहे बाहेर. तर ती म्हणते बाहेर काय, तो डान्स बघण्यासाठी थांबला आहे, तुला बॉम्ब फोडायचा होता. मग तो बॉम्ब काय सगळेजण निघून गेल्यानंतर रिकाम्या स्टेजवर फोडणार आहेस का तू, तुला कुठल्या कामासाठी आणले बाहेर आणि तू इथे काय करतो आहेस धंदे. तर आता तो म्हणतो की मला अक्कल शिकवायची नाही, मी माझं काम चोखच पार पाडणार आहे, भले आज नाही पाडलं तरी नक्कीच उद्या करू शकेलच. तर आता इथे त्याने माघार घेतलेली आहे. ह्या गोष्टीने सौदामिनीने संतापलेली आहे. आता इथे सगळे जे काही पार्टिसिपेट आहे ते आलेले असतात, त्यांचं आता भरभरून कौतुक होतं. प्रत्येकाचं नाव घेऊन जे जे केले त्या सगळ्या गोष्टींचं कौतुक इथे केलं जातं. पण आता ह्या क्षणाला आता इथे अनाऊन्समेंट होणारच नाही आहे.
कोण जिंकले आणि कोण नाही ते गुप्त ठेवण्यात आलेला आहे तो रिझल्ट. म्हणून आजचा हा कार्यक्रम इथेच संपवण्यात आलेला आहे असं जाहीर करण्यात येतं. तर आता आपण पाहू शकतो सगळेजण आपापले निघून जातात. तर आता ईश्वरीला घेऊन सगळेजण निघालेले असताना अर्णव मात्र म्हणतो की मी थोडा वेळ घरी यायला वेळ होईल, कारण मी ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलला जातो, तुम्ही सगळेजण जा. तर ईश्वरी म्हणत असते की माझ्या पायाला काही झालेलं नाही, मी घरी जाऊ शकते, मुरगळला आहे साधा फक्त. तर आता अर्णव तिला म्हणतो असतो की काय वेडापणा करते, आधी आपण डॉक्टरकडे जाऊया. तर ती म्हणते बघ मला चालता येते, मी तुम्हाला दाखवते. 2-4 पावलं चालल्यानंतर तिच्या पायात पुन्हा वेदना जाणवतात. आई आई गं म्हणत ती ओरडू लागते. अर्णव तिला पकडतो आणि म्हणतो पाहिलं किती हट्टी आहे, तुझाच हट्ट नेहमी चालवायचा का. आता अंजलीही म्हणते की पहिले तू डॉक्टरकडे जा, मग बाकीचं आपण सगळं नंतर पाहूया. मग ती तयार होते डॉक्टरांकडे जायला. तितक्यात मंजुळा आलेली असते आणि ईश्वरीताई म्हणून मग ती हाका मारू लागते. तर आता नवीनच व्यक्ती कोण, तर आता इथे आपण पाहू शकतो की मंजुळा स्वतःची ओळख करून देते की ताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे, मी भरपूर दिवसापासून तुझे सगळे शोज पाहत आहे, मी तुझ्यासाठी हे मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणला आहे, तेवढा तू घेशील. तर आता इथे ईश्वरी मोठ्या मनाने तिने आणलेलं छानसं एवढं गिफ्ट आहे ते स्वीकारते. आता आपण मागे पाहू शकतो नम्रता आणि वल्लवीच्या चेहऱ्यावरचा रंग चढून गेला आहे. अगदी बाहेरचे लोकसुद्धा तिचं भरभरून कौतुक करू लागले. प्रत्येकजण तिच्याच गोष्टींचं कौतुक करते. या गोष्टीने तिचं संताप चिडचिड होत असते. आणि मंजुळा मात्र म्हणत असते की तुझ्यासारख्या लोकांकडनंच ना आम्हाला लोकांना प्रेरणा मिळते, जिद्द मिळते. खरंच ताई तू खूपच छान काम करत आहे, कीप इट अप, आणि तू जिंकशील अशा शुभेच्छाही मंजुळाने इथे दिलेल्या असतात. आणि मग आता इथे अर्णव ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलला जातो. तर आपण इकडे पाहू शकतो की वल्लवी नम्रताचे कान भरण्यासाठी तिच्याजवळ जाऊन म्हणू लागते की पाहिलंच ना प्रत्येकाला कसं नादाला लावून ठेवलं ह्या मुलीने, प्रत्येकजण येता जाता तिचंच कौतुक करतं, सगळ्यांच्या पुढे पुढे करायची हिला भारी सवय. नम्रता मात्र म्हणते की मी अजूनही जिद्द हरलेली नाही, मी अजूनही प्रयत्न करतच राहणार आणि ही स्पर्धा मलाच जिंकायची आहे असं म्हणत ती आता वल्लवीसमोर चांगलं चॅलेंज देऊन गेली आहे. वल्लवी मात्र आता तिचा वापर करूनच घ्यायचा ठरवते, कारण तिचं म्हणणे की सौदामिनी राकेश काहीच कामाची नाही, मीच कामाची होऊ शकते. इकडे आपण पाहू शकतो की अर्णवच्या बाबांना किडनॅप करून ठेवलेले त्याच्याच भावाने, आणि तो दुष्ट. तर आता तो विचार करतो की मी किती दिवस याच्याकडेच लक्ष ठेवत राहू, मला माझी काही इच्छा वगैरे काही आहे की नाही, मला ही दारू वगैरे व्यवस्थित प्यायची, एन्जॉय करायचं माझे दिवस, बरेच दिवस झाले याच्यावरच लक्ष ठेवतो आहे, त्याच्यामुळे काय झाले की काहीच एन्जॉय करता येत नाही. आता तो म्हणतो की याला जेवणामध्ये जर गुंगीचं औषध दिलं, हा जेवण करेल, गुंगीच्या औषधात झोपून राहील आणि मग मला जरा एन्जॉयमेंट करता येईल. तर आता याच्यात काहीतरी ट्विस्ट येणार तो पुढे जाऊन पाहायला मिळणारच आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात हॉस्पिटलमधनं. तर घरी येता इथे ईश्वरी शायनिंग करत असते की मला चालता येतं, पण परत धडपडते. तर अर्णव आणि तिला रागवतो की दरवेळेच झालं, नीटसं चालता येत नाही, मी चालू शकते करते. तर आता तिला आहे ना तो पायऱ्यांवरनं उचलून रूममध्ये घेऊन जातो. ही गोष्ट खरं तर कोणी नोटीस केली नसेल, पण नम्रताने नोटीस केली. ती आकाशला म्हणू लागते की आकाश तू पण माझ्या एवढंच प्रेम करशील का रे. तर तो म्हणतो झालं का तुझं सुरू. तर ती म्हणते म्हणजे काय. तर तो म्हणतो हल्ली तुझं हे प्रमाण खूप जास्त वाढले, तू प्रत्येक गोष्टीमध्ये हेवा द्यावा करतेस, प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण होईल असं वागतेस, ही गोष्ट मला खटकते. तर आता इथे नम्रता म्हणते मी काही चुकीचं थोडी बोलते, मलाही वाटतं ना असं काहीतरी माझ्याही बाबतीत असावं. मात्र तो म्हणतो की नाही, पण तू जरा जास्तच ईश्वरीवरती जळफळाट करत आहे आणि जे प्रमाण आहे ते तुझं अतिशय जास्त वाढल्यामुळे मला खरंच तुझ्याशी बोलण्याची पण इच्छा राहिलेली नाही. तुझ्याशी कुठल्याही विषयावरती बोलायला गेलं की तू तोच विषय उघडून काढतेस. तर इथे ती त्याला म्हणू लागते की तू मला समजून घेत नाही. तर तो म्हणतो की तुला समजून घ्यायचं म्हणजे मूर्खपणा आहे, कारण तू भलतंच हट्टहास धरून बसली. नम्रता रागाने पाय आपटत तिच्या खोलीकडे निघून जाते. मग तर इकडे राकेशची आपण बाजू पाहूया बरं का. राकेश मजेत आहे इथे, खातोय पितोय एन्जॉय करतोय. त्याला आज संधी नाही मिळाली त्याचा डाव साधण्याची, पण तो नक्कीच पुढे प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या प्रयत्नात आज जरी त्याला यश मिळालं नाही तर नक्कीच कधीतरी मिळेलच. आणि आजपर्यंत त्याने कितीतरी मुलींना मिळवलं, पण ईश्वरीसारखी मुलगी त्याला मिळाली नाही, ह्या गोष्टीचं पण त्याला वाईट वाटतं. तर आता तो म्हणू लागला की जर ही मुलगी मला नाही मिळाली तर मी कुणाला मिळवूनही देणार नाही. मला अर्णवचा जीव नाही घेता आला तर ईश्वरीचं मी नक्कीच घेईल जर मला ती मिळाली नाही तर. तर दुसरीकडे आपण पाहतोय रोमॅन्टिक असा सीन आहे आपला अर्णव आणि ईश्वरीचा. तर आपल्या जोरू का गुलाम हा पायाला तिच्या मलम लावत असतो, तर ती त्याची थट्टा मस्करी करत असते.
आणि तो तिच्यावर चिडचिड करू लागतो मग की तू नेहमीच थट्टामस्करी करते, तोंड बंद ठेव आणि मला इथे मॉलिश करू दे. तर तो लेप लावताना तिला गरम होतं आहे, चटका लागतो आहे. तर तो तिला म्हणतो, किती नाटकं करते, माझ्या हाताला लागत नाही, तुझ्या पायाला लागते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणारे दुसऱ्या दिवशी स्पर्धेची सगळी तयारी झालेली असते. ईश्वरीने घरातली सगळी कामं आटपलेली असते आणि स्पर्धेसाठी जायला निघालेली असते. आजी मात्र कौतुक करते की किती तू सगळ्यांचं विचार करतेस, स्वतःसाठी पण वेळ काढत जा. तर आता ती म्हणते की आता आजी आशीर्वाद द्या आम्हाला, आजची स्पर्धा खूप महत्त्वाची आहे असं म्हणत सगळेजण आता स्पर्धेला निघालेले असतात. तर त्याच वेळेला ईश्वरीची एक गोष्ट राहून गेली किचनमध्ये. तर ती किचनमध्ये आणायला जाते, तिच्या हातातली बॅग ती तिथेच ठेवून जाते. तर तिच्या बॅगमध्ये साडी असते, त्या साडीमध्ये आता नम्रताने फेविकॉल टाकलेला आहे, म्हणजे ती साडी त्याला चिकटून राहील आणि तिला ऐन वेळेवरती फजिती होईल. तर नम्रताचा हा जो काही प्रकार आहे तो कुणाच्या लक्षात येईल का, याच्यावरती ईश्वरी काय मार्ग काढेल, हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.